मनीमाऊ आणि हरवलेला तारा. एका शांत रात्री मूनलाईट मांजर तिच्या आवडत्या छपरावर बसून ताऱ्यांकडे निरखून पाहत होती. मग वूश, एक तारा आकाशातून खाली पडला आणि काळ्याकुट्ट जंगलात गायब झाला. अरे नाही, मूनलाईट कुजबुजली. मला त्याला मदत करायलाच हवी. जंगल काळोखात आणि कुजबुजांनी भरलेले होते. मूनलाईटच्या पायांखालची पानं हलकेच खडखडली, पण ती निर्धाराने डोकं वर करून पुढे चालत होती. मी तो हरवलेला तारा नक्की शोधेन, ती हलकेच गुरगुरली. आणि मग तिला ते दिसलं, झुडपांमध्ये अडकलेला एक छोटासा सोनेरी तारा. काळजी करू नकोस, छोट्या मूनलाईटने हलकेच म्हटलं. ताराने मंदपणे लुकलुकत उत्तर दिलं, मी आकाशातून पडलोमला, घरी परतण्याचा मार्ग सापडत नाही. काळजी करू नकोस स्पार्क, मूनलाईट प्रेमाने म्हणाली. आपण तुला परत तुझ्या आकाशात पाठवायचा मार्ग नक्की शोधू. छोटा तारा स्पार्क आणखी तेजाने चमकला. तू तू माझ्यासाठी हे करशील? मूनलाईट हसली. नक्कीच, मित्र मित्रांना मदत करतात. लवकरच ते एका वेगाने वाहणाऱ्या नदीजवळ पोचले. घट्ट पकडून ठेव, मूनलाईट म्हणाली. ती पायरी पायरीने घसरट दगडांवरून नदी ओलांडू लागली, तर स्पार्क तिच्यावरती हळूवार तरंगत होता. दोघांनी मिळून नदी सुरक्षित पार केली. डोंगराच्या शिखरावर पोहोचताच वारा जोरात सुटला. स्पार्कचा प्रकाश मंद होऊ लागला. काळजी करू नकोस, मी आहे ना, मूनलाईट म्हणाली तिने आपली शेपटी स्पार्कभोवती गुंडाळत. आकाशातील तारेसुद्धा शांतपणे बघत असल्यासारखे वाटत होते. मग वूश, आकाशातून अगदी शुद्ध ताऱ्यांच्या प्रकाशाने बनलेला एक झळाळता पूल खाली उतरला. हा माझ्या घरी जाण्याचा मार्ग आहे. मूनलाईटच्या डोळ्यांत आनंदाने झिलमिलणं दिसत होतं. धन्यवाद मूनलाईट, स्पार्कने हलकेच कुजबुजला. मी हरवलेलो असताना तूच मला मार्ग दाखवला. मूनलाईट हलकेसे हसली. मी तुझी आठवण ठेवीन स्पार्क. तो छोटा तारावर तरंगत गेला, कधीपेक्षा अधिक तेजस्वी चमकत. छपरावर परत आल्यावर मूनलाईटने वर आकाशाकडे पाहिले. तिथे बाकी सगळ्यांपेक्षा उजळणारा स्पार्क झळकत होता. ती हलकेच गुरगुरली, कारण तिला माहीत होतं की आज रात्रीचा आकाशदीप उजळण्यात तिचाही वाटा आहे. आणि त्या रात्रीनंतर मूनलाईटला कळलं की लहानशी का असेना, पण प्रत्येक दयाळुता जगाला थोडंसं अधिक प्रकाशमान करू शकते. कथेचा बोध: दयाळुता प्रत्येक हृदयाला प्रकाशमान करते. कथा पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक अद्भुत गोष्टींसाठी लिटल फेबल्सला सबस्क्राईब करा.